हाय फ्रेंड्स, नमस्कार. कनेक्ट कुकिंग विथ अमृतामध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण कुरकुरीत चटपटीत ब्रेड फिंगर रोल कसे बनवायचे हे पाहणार आहोत. हे बनवायला खूप सोपे आहे, खायलाही तेवढेच टेस्टी लागतात. लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकन देखील दाबा, म्हणजे येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार. लगेचच ब्रेड फिंगर रोल कसे बनवायचे हे पाहूयात. तर ब्रेड फिंगर रोल बनवण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर कढईत मी एक पळी तेल ॲड केलेलं आहे आणि तेल छान गरमही झालेलं आहे. तर यात मी अर्धा चमचा जिरे ॲड करते. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे, यात घालते. आणि लगेच इथे एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालते. कांदा आता आपल्याला जास्त परतवून घ्यायचा नाहीये, थोडासा फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे. यात मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत, या टाकते. आणि कांदा आपला हलकासा सॉफ्ट झालेला आहे, तर इथे मी गाजर थोडासा बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालते. आता हे अर्धा ते 1 मिनिट छान परतवून घेऊया. गाजर 1 मिनिट मी परतवून घेतलेला आहे आणि लगेचच इथे मी एक शिमला मिरची बारीक अशी कट करून घेतलेली आहे, ही घालते. ही देखील शिमला मिरचीच आहे, रेड कलरची शिमला मिर्च. आता अर्धा ते 1 मिनिट आपण परत परतवून घेऊया. भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाही, थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. शिमला मिर्च देखील परतवून घेतलेले आहे. तर आता इथे मी 3 मीडियम आकाराचे बटाटे उकडवून किसून घेतलेले आहेत. अर्धा चमचा यात चिली फ्लेक्स ॲड करते. 1/4 चमचा काळी मिरी पावडर आहे, ती घालते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातच ब्रेड फिंगर रोल बनवत आहोत, त्यामुळे मी यात जास्त मसाले वगैरे ॲड केलेले नाहीयेत. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तर मी आता गॅस बंद करते. तर लगेच एकीकडे मी 7 ते 8 ब्रेड घेतलेले आहेत. ह्या ब्रेडच्या आपल्याला ह्या साईडच्या कडा काढून टाकायच्या आहेत, जास्त नाही, नॉर्मल. नाही काढल्या तरीही चालेल. व्हाईट ब्रेड घेतलेले आहे मी, तुम्ही कुठलेही ब्रेड वापरू शकता. आपण या कडांचा उपयोग करणार आहेत नंतर. अशा प्रकारे आपल्याला याच्या कडा काढून घ्यायच्या आहे, जास्त नाही, नॉर्मल काढायच्या आहेत. आणि लगेच याचे असे तुकडे करायचे आहेत. यावरती आता मी 1 मोठा चमचा भरून दूध घेतलेला आहे, हे घालते. जास्त दूध आपल्याला घालायचं नाही, थोडंसं दूध घालायचं आहे. अजून थोडंसं दूध घालते. पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचे दूध फक्त आपल्याला यावरती टाकायचं आहे. हे आता मिक्स करून थोड्या वेळ असंच ठेवायचं आहे, जेणेकरून ब्रेड दूध शोषून घेईल आणि मऊ पडतील. ब्रेडने दूध छान ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे छान मळून घ्यायचे आहेत, असे बारीक करून घ्यायचं आहे. हे तुम्ही पाहू शकाल.
व्यवस्थित बारीक झालेला आहे। आता आपण जे बटाट्याचं मिश्रण बनवलंय ते मी यात घालतेय आणि यात आता आपल्याला 2 ते 3 चमचे अरारोट पावडर घालते मी। तुम्ही अरारोट पावडर ऐवजी कॉर्नफ्लॉवर देखील यूज करू शकता किंवा मग तांदळाचं पीठ देखील वापरू शकता। आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे गोळा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे छोटासा गोळा घेऊन आपल्याला याचा फिंगर रोल बनतोय की नाही हे चेक करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकाल किती छान प्रकारे फिंगर रोल तयार होतोय। तर आता आपल्याला अशाच प्रकारे हे फिंगर रोल बनवून घ्यायचे आहेत। खूप इझी आहेत बनवायला। हाताला तेल लावायची देखील गरज नाहीये। अशा प्रकारे आता मी सर्व फिंगर रोल बनवून घेते। तर अशा प्रकारे आपल्याला हे फिंगर रोल बनवून घ्यायचे आहेत। किती छान दिसताय तुम्ही पाहू शकाल। आता आपण पुढची प्रोसेस करूयात। लगेचच इथे मी एक बाउल घेतलेला आहे। यात आता 4 चमचे मैदा ऍड करते आणि आता आपल्याला यात थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकाल याला कोट होतंय चमच्याला। इतकंच आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे। जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही। लगेच इथे मी आपण ज्या कडा काढल्या होत्या त्या कडा आणि 1 ते 2 ब्रेड घेऊन अजून असा भुगा बनवून घेतलेला आहे ब्रेडचा। आता आपण जे हे रोल बनवलेले आहेत ते असे बोडून काढायचे आहे आणि त्यानंतर ते यात आपल्याला घोळवून घ्यायचे आहे। व्यवस्थित त्याला हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे डिश मध्ये असे ठेवायचे। आता सर्व मी अशाच प्रकारे बनवून घेते। सर्व रोल मी बनवून घेतलेले आहेत। तर लगेच एका कढईत रोल तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छान गरमही झालेलं आहे। तर आता आपल्याला हे रोल यात सोडायचे आहेत। तर हे रोल आता आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। कढईत जेवढे मावतील तेवढे रोल आपल्याला टाकायचे आहेत। सर्व रोल मी टाकून घेतलेले आहेत आणि यात आपल्याला तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेम वरती। तुम्ही पाहू शकाल हे थोडेसे साइडने तळलेले दिसताय। तर लगेच आता आपल्याला हे असे साइड चेंज करायचे आहे याचे छोट्याशा चमच्याच्या सहाय्याने। तेलाचे बुडबुडे देखील थोडेसे कमी झालेले आहेत। सर्व रोलची साइड मी चेंज करून घेतलेली आहे आणि आता खालच्या साइडने देखील हे छान तळून घेऊयात। सर्व रोल
रोल आपले खूप छान तळलेले आहेत, तर हे मी आता काढून घेते. तुम्ही पाहू शकाल किती छान कलर आलेला आहे याला. तर खूप छान तळल्या गेलेल्या आहेत. हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि नेक्स्ट बॅच देखील अशाच प्रकारे तळून घेते. नेक्स्ट बॅच देखील मी यात टाकलेली आहे आणि याचं सर्व तेल निथळलेलं आहे. आवाजावरून तो कळेल तुम्हाला हे छान किती कुरकुरीत बनलेले आहेत. तर सर्व ब्रेड फिंगर रोल मी बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकाल किती छान कलर आलेला आहे याला तर, आणि खूप छान कुरकुरीत बनलेले आहेत. हे बनवायला खूप सोपे आहे आणि खायला तर खूपच छान लागतात. तुम्हाला खूप आवडेल, नक्की बनवा. आणि तुम्ही बनवलेले ब्रेड फिंगर रोल कसे झाले हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.